तुम्ही इथे या बसा बसा इथे. नाही सहन होतोय मला आता. शांत बसा बसा. सावकाश सावकाश. किती आहे ते झोपली आमच्या खोलीत झोपली. मी गरम गरम पाणी आणते बाबा आणते लगेच गरम पाणी आणते प्यायला. ताई आले हा मी. हे घ्या कोमट पाणी आणलंय. हे घ्या. थांबा आधी सावकाश नीट बसा बरं. पाय वर घ्या. हा सावकाश सावकाश सावकाश. शांत शांत सगळं नीट होणार. हे घ्या कोमट पाणी प्या. हे घ्या सावकाश. हे गेले तर सुनीला बोलवायला. हा त्या येतीलच. ताई जानकी काकूंना बोलवायचं का? नको मी काय पहिलेच करेन का आता. उगाच रात्रीच्या बेवयस्कर बायकांना त्रास कर. ताई तुम्ही अरे देवा. यशोदा हे आले बहुतेक आले. काय हो काय झालं? सुईणबाई बाळणपणासाठी दुसरीकडे गेल्यात. त्यांच्या घरचे म्हणाले तास दीड तास लागेल त्यांना. अरे देवा इतका वेळ. अहो ताईंना कधीच्या काळा सुरू झाल्या. आता काय करायचं? शांत हो तू. मी निरोप दिलाय लगोलग त्यांना इथे पाठवा म्हणून. तुम्ही एक काम करा. तुम्ही असेच परत जा आणि जानकी काकूंना घेऊन या. अगं वेडी आहेस का तू? काकू आता इथे येऊन काय करणार आहेत? अहो असं काय करता? सोबतीला अजून एखादा बाई माणूस असलेलं बरं नाही का? काय झालं काय वेळ आली मला बाई एकटीला. बर तू शांत हो आधी. या अशा भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्या समोर गेली तर काय वाटेल त्यांना? तू जा तिथे बैस शांतपणे. मी काकूंना बोलवून येतो. हो लवकर जा. ताई 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 सुईणबाई त्या येत आहेत. त्या म्हणाला त्यांना की तुम्ही पुढे व्हा म्हणून. हा येत आहेत. तोवर मी आहे ना सगळी तयारी करून ठेवते. गरम पाणी ठेवलंय मी करायला. मी पटकन चिंध तयार करून ठेवते. तुमची एखादी जुनी साडी हा हे घेते. ताई शांत व्हा. सगळं ठीक होणार आहे. हा वाड शिबाई हे काय काय शब्द इतके त्रास देतात ना. काय लिहिलंय हे वाडम? यशोदे बाकी तू नशीबवान हो. तुला नीट वाचता येत नाही म्हणून तुझा नवरा तुला मारझोड तरी करत नाही. नाही तर त्या आनंदीबाईचं बघ. आनंदीबाई कोण हो? अगो बाई असून ती डॉक्टरीन होईल आता. आहेस कुठे? डॉक्टरीन आणि एक स्त्री. काहीतरी ऐकावं ते नवलच बाई. काय सांगतो काकू? हे कसं चांगलं असेल? नाही म्हणजे डॉक्टर बनायचं म्हणजे केवढी मोठी मोठी पुस्तकं वाचावी लागली असतील. बापरे मला तर कल्पनाच नाही करवत बाई. हो तर एवढी मोठाली पुस्तकं वाचायला लागतात. डॉक्टर होणं सोपं काम नाहीये. मी तर ऐकलंय तिचा नवरा भलताच खाष्टय. मारून जोडून तिला अभ्यास करायला लावतो. अगं बाई हो मारझोड करून? मग हा असा जात नाही ऐकला बाई मी कधी. नाही म्हणजे आमचे हे आहेत असे कडक पंतोजी पण ते तेवढ्या पुरतच. असा जाच नाही केला बाई कधी त्यांनी. पण काकू काही असलं तरी एखादी स्त्री एवढी विलायतेत जाऊन डॉक्टर होते इतकी शिकते हे कौतुकाचंच की नाही? हो ना. बघा तुम्ही तिच्या रूपाने भविष्यात अशा अनेक आनंदीबाई तयार होतील आणि कितीतरी मुलींचं नशीब पालटेल. बघा. अहो ताई पण या आनंदीबाईंसारखा नवरा एखादीलाच मिळतो. बाकीच्यांना काय मान्य असेल हे? नाही म्हणजे असं आपल्या पत्नीला एकटीला विलायतेत शिकायला पाठवणं म्हणजे हे असं कोण करेल? खरंच बाई किती नवरे आपल्या बायकांना अशी परवानगी देतील हो. असं विलायतेत जाऊन शिकण्याची परवानगी, मडमांमध्ये राहण्याची परवानगी. हो कित्येक जण तर आपल्या बायकोला माझघराच्या बाहेर पाऊल देखील ठेवू देत नाही. ते कसली परवानगी देत आहेत ह्या अशा प्रकाराला?
हेच चुकतं आपल्या बायकांचं. कशाला हवी नवऱ्याची संमती? अगो, शिक्षणासारखी गोष्ट मनाने करता येऊ नये म्हणजे तर हद्दच झाली बघ. मी तर म्हणते या नवरे मंडळींना विचारूच नाही. विचारलं तर आधी नकार घंटा वाजवतील, मग उपकार केल्यासारखं होकार देतील. अहो काही काय बोलताय काकू? नवऱ्याची संमती घ्यायला नको काही करताना. आणि मग असं वेगळंच राहायचं, स्वतंत्र जगायचं, तर मग संसार थाटायचा तरी कशाला? अहो मी काय म्हणत होते, म्हणजे मला असं विचारायचं होतं की ते काय नाही. बोल ग चटचट. तुम्हाला त्या आनंदीबाई ठाऊक आहेत ना? कोण? त्या विलायतेस डॉक्टरीचं शिक्षण घ्यायला चालल्या त्या आनंदीबाई. त्यांचं काय? म्हणजे समजा मी उद्या असं ठरवलं असतं की मला विलायतेस जायचंय शिकायला, तर तुम्ही मला परवानगी दिली असती? हो हो, का नाही? काय खरंच? हो तर खुशाल जा. उद्याच निघतेस का? तशी तयारी करूया मग आपण. जात त्यात कसली थट्टा करताय? आणि विचारलं म्हणजे काय लगेच उद्या ट्रंक घेऊन निघाले का मी? सांगा ना, खरंच मला दिली असती परवानगी असं एकटीला जायची, पाठवलं असतं? आता तू विचारतेस म्हणून सांगतो, जो परवानगी मागतो तो कधीच जगा वेगळ्या गोष्टी करू शकत नाही भामे. माझ्या परवानगीचंही सोड, स्वतःला विचारून बघ. इथलं सगळं घरदार संसार सोडून त्यांच्या इतकी मोठी उडी घेणं तुला जमलं असतं का? परका देश, परके लोक, परक वातावरण, अन्न पाणी हवा सगळं निराळं, आपल्यासारखं नाही. अशात एकटं राहायचं. तिकडच्या लोकांचं दिसणं, बोलणं, वागणं, भाषा, संस्कृती सगळं भिन्न. अशातनं येणारं एकाकीपण, हे सगळं सांभाळून अभ्यास करायचा. हे सगळं जमलं असतं का? मस्तच जमलं कदाचित. म्हणजे अभ्यासाचं ठीक आहे, पण आपल्यासारखी माणसंच नसतील आसपास, तर मग बोलणार तरी कोणाशी? तुला सांगतो, गोपाळरावांचं सरकारी अनुदानाबाबत काय मत आहे हे मी आपल्या पुढे मांडलं. आता बोला मंडळी, आपलं काय मत? माझं मत मी याआधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. मला यात काही वावगं वाटत नाही. वावगे वाटत नाही? अहो, हे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून चालण्यासारखे झाले. मला काही दिसत नाही म्हटल्याने डोळ्यावर बांधलेली पट्टी लोकांना दिसणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मुळात हा दाखलाच चुकीचा आहे. मी डोळ्यावर पट्टी बांधूया असं म्हणतच नाही, पण माझं असं स्पष्ट मत आहे की जर का मदतीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग दिसत नसेल आणि समोरून मदत येत असेल तर ती का नाकारायची? अहो, पण त्यासाठी त्या जेम्स फर्ग्युसनला विनंती करावी लागेल. त्याचं काय? हो, मग करायची. हे बघा, कोल्हापूर प्रकरण हा वेगळा मुद्दा होता आणि महाविद्यालयाची उभारणी हा वेगळा विषय. आणि हे समजण्या इतके जेम्स साहेब नक्कीच समंजस असतील. घ्या, आता तुम्हीच त्यांच्या समजूतदारपणाचं प्रशस्तीपत्रक घेऊन फिरलात तर मग पुढे काय बोलणार ना मी? नाही, हे बघा, प्रशस्ती पत्रकाचा मुद्दाच नाहीये. आपला हेतू आणि तो साध्य करण्यासाठी उचलावी लागणारी पावलं इतकाच विषय. त्यावेळेस मला देखील त्यांचं वर्तन पटलं नव्हतंच. त्यांच्या विरोधात आपण केसरीमध्ये धारदार लेख लिहिले होते, तेव्हाही मी आपल्याला पाठिंबाच दिला होता. पण आता हा विषय वेगळा आहे आणि ते मदतीसाठी तयार आहेत अशी चिन्ह आहेत. त्यामुळे अशा वेळी व्यर्थ प्रश्नात न गुंतता आपला हेतू साध्य होत असेल तर तो करावा, इतकंच माझं म्हणणं आहे. हे बघा आपटे, नाही, हे बघा गोपाळराव, शांत व्हा गोपाळराव. आपटे शांत व्हा, शांत व्हा. हे पहा, आपण सगळे जर असेच भांडत बसलो तर वादानं वाद वाढत जातील. आपली मूळ समस्या मात्र तशीच राहील. बळवंतराव,
आगरकर, एका दृष्टीने विचार करता मला तुमचा मुद्दा पटतो. सरकारी अनुदान घेतलं तर सरकारी हस्तक्षेपही आलाच, तो टाळता यायचा नाही. आता याला पार्श्वभूमी आपल्या केसरीतल्या अग्रलेखांची आहे आणि त्यामुळे भविष्यात काही अडथळे येऊ शकतात का याचा सांगोपांग विचार आपल्याला करायला लागेल. पण तरीही आपटेंचाही मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे असं मला वाटत नाही. आपल्या समोरचे सारेच खर्च म्हणजे शाळा, महाविद्यालय, केसरी, मराठा सारेच हे लक्षात घेता आपल्याला कधी ना कधीतरी पगारवाढ ही करावी लागेलच. त्याला पर्याय नाही. तेच म्हणतोय मी. आणि हे बघा, मदत स्वीकारायची म्हणजे सरकार पुढे लोटांगण घालायचं असं नाहीच. आता 4 डोकी एकत्र येऊन काम करायची म्हटल्यावर मतमतांतरे ही आली. दुसरा काही पर्याय आहे का? या अशा चर्चेतूनच आपल्यात एकवाक्यता येईल. शाळा सुरू करताना, केसरी, मराठा सुरू करताना सुद्धा आपण एकत्र असं एकदिलानं काम केलं, खांद्याला खांदे लावून काम केलं, म्हणूनच इथवर आलो ना. होय की नाही? यापुढे असंच घडेल. आता आपल्या सर्वांचीच मते परस्पर विरोधीत आणि मला सगळ्यांच्या मतांचा आदर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडा वेळ घेऊन शांत चित्ताने विचार करून आपलं मत लेखी कळवावं. मग बघू कशाचा कौल जास्त आहे. एक मात्र खरं, बहुमताने जो काही निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. मान्य? ठीक आहे. नामजोशी, आपटे, मान्य. धन्यवाद. हो, सगळ्यांची मतं सारखीच कशी असतील? पण त्यांनी जरी विरोधी मत दर्शवलं असलं तरी बहुमताचा मान ते राखतील असंही म्हणाले ना. मग या तोरा कुठे दिसतो तुम्हाला? बळवंतराव, तुम्ही म्हणजे भोळा सांबाचे अवतार आहात. अहो, इतकी साधी बाब तुमच्या कशी लक्षात येत नाहीये? कसली बाब? हे पहा, जे काही आहे ते केसरीमुळे आहे. आपण पत्र छापली केसरीमध्ये, लेख, अग्रलेख छापले केसरीमध्ये. तुम्हाला शिक्षा झाली ती पण केसरीकार म्हणून, हो ना? स्पष्ट काय ते बोला आपटे. तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? केसरीचे संपादक कोण आहेत? आगरकर. त्यामुळे कित्येक वेळा त्याचं श्रेय त्यांनाच जातं, हो की नाही? ते जरी संपादक असले तरी केसरीत आपण जे काही छापू ते सर्वांच्या संमतीने तसं ठरवलंय आणि तेच आपण करतो. अहो, तसं नव्हे बळवंतराव, तुम्ही जरा शांतपणे माझं म्हणणं ऐकून घ्या. हे महाविद्यालय जर सुरू झालं तर तिथे त्यांना फारसं महत्व उरणार नाही. त्यात परत केसरीची जबाबदारी वाटून द्यायला लागेल. कदाचित हेच त्यांना करायचं नाहीये म्हणून ते महाविद्यालय चालू करायला अनुकूल नाहीये. हे काय बोलताय तुम्ही आपटे? तुमच्या विचारांचा वारू म्हणजे फार आभाळापर्यंत उधळलेला आहे. खाली या जरा. छे छे छे, आगरकर असा काहीही विचार करत नाहीयेत याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. आणि कामाचेच म्हणाल तर ते कामास कधीही मागे हटत नाहीत. अहो नाही, ते आहेच. पण आता हल्ली ते सगळी आपली कामही गुपचूप आपापलीच करत असतात, कोणाला काही न सांगता. आता हे होळकर सरकारांकडे भेटायला गेले होते, ते आपल्याला सांगितलं होतं का? पुन्हा तेच. होळकर वाड्याच्या विषयातून तुम्ही बाहेर पडा बरं. बरं, जरी त्या विषयावर बोलायचं असेल तरी ते काही त्यांचे खासगी काम नव्हे, ते शाळेचंच काम. तसे त्यांनी काम झाल्यावर सांगितले. गोपाळराव तितके सुज्ञ आहेत असं मला वाटतं. तेच म्हणतोय मी. तसंही आपल्याला समजणार होतच ना, मग आधी कल्पना का नाही दिली? आता तुमचंच घ्या, तुम्ही गद्रेंकडे कधी जात होतात, कधी येत होतात, सगळं सगळ्यांना माहिती होतं. मग त्यांना होळकरांबरोबर अशी स्वतंत्र सलगी कशाला वाढवायची होती? अहो, ती माझी पद्धत झाली, ही यांची. आले का लक्षात? तुम्ही त्यावर जरा जास्त विचार करताय. हे इतके महत्वाचे वाटतच नाही मुळी मला.
अहो बळवंतराव, तुम्ही भोळे आहात की? आता त्या दिवशी मी विश्वनाथाबद्दल जरा प्रेमाने बोललो तर केवढे अंगावर आले. हे बघा, तुमचा विश्वास बसो अथवा न बसो, गोपाळरावांना ना मूल ना बाळ, मग ते कशाला पसारा वाढवतील? कुठलाही करता पुरुष प्रगती का करतो? आपल्या मुलाबाळांसाठी, पुढच्या पिढीसाठी. गोपाळरावांच्या बाबतीत ती शक्यताच नसल्यामुळे त्यांना हा पसारा वाढवायचा नसावा. आपटे, तुम्ही जरा विचार करून बोला. आले का लक्षात? बळवंतराव, माझं म्हणणं तुम्हाला आत्ता कळायचं नाही, वेळ आल्यावर कळेल. आपटे, कसेही असो, परंतु 25 डिसेंबरची ती काळ रात्र, अहमदनगरच्या किल्ल्यातील करवीर महाराजांचा तुरुंगवास, जवळ माया ममतेचे कोणीही नाही. अशा स्थितीत निराशेने बेफाम झालेल्या अर्धवेड्या महाराजांचा संताप व त्यांचा ग्रीन सारख्या अडदाण सोजिऱ्याशी मारामारीचा प्रसंग, हा सर्व देखावा डोळ्यांपुढे आणला असता मन अजूनही कावरे बावरे व उदास होऊन जाते. व महाराजांना निष्ठुरतेने वागवण्यात चांगुलपणाचे सोंग घेत जो दुराग्रह मुंबई सरकारने दाखवला तो लक्षात घेत, द वे टू हेल इज पेव्ड विथ गुड इंटेन्शन्स, म्हणजे नरकाकडे घेऊन जाणारा रस्ता चांगल्या हेतूंच्या फरशांनीच बांधून काढलेला असतो, ही इंग्रजी म्हण खरी आहे असे वाटू लागले. काय ग कृष्णे, असा गालाचा लाडू करून बसणार आहेस का? विश्वनाथ बाळ आहे अजून, तू ताई ना त्याची, होय की नाही? त्याने तुझे फुटाणे सांडले म्हणून अशी रुसूनच बसणार आहेस का? मी आईला तुला पुन्हा फुटाणे द्यायला सांगतो, त्यात काय मोठे? काय ग ढमे, सांडू दे फुटाणे. बाबासाहेब, या या या. आज तू मिठाई खा, घे. कृष्णे, हे आबासाहेब बरं का, लांबून कोल्हापूरहून आलेत. नमस्कार करा पटकन. आईला त्याचा पटकन, आणि विश्वनाथला पण दे. या या आबासाहेब, या बसा. आज इथे घरी कसं येणं केलं? बरं, मिठाई घेऊन आलायत म्हणजे आनंद वार्ताच असावी. बातमी तशी आनंदाचीच आहे, पण काय? हे कसे करूया का? इथे सांगणे कठीण असेल तर मी आता पर्वतीवरच निघालोय. तिथे जाऊनच बोलूया, गजाननाच्या साक्षीने आनंदाची बातमी ऐकू. तुम्हाला चालणार असेल तर अर्थात. काही हरकत नाही. झालं तर मग. भामे, मी येतो का? आबासाहेब आलेत, आम्ही पर्वतीवर जाऊन येतो. या. चला तर मग, आता मिठाई वाटूनच आपल्या या नवीन पर्वाची सुरुवात करू. काय बळवंतराव? अगदी अगदी. मिठाई घेऊन येता पारावर. बळवंतराव, तुम्ही आणि गोपाळराव इथे नव्हतात त्याच वेळेस नेमका हंटर आयोगाच्या सुनावणीचा दिवस आला. आपल्या सगळ्यांच्या विचारानुसार मी साक्ष दिली खरी, मात्र महाविद्यालयाचं काम एवढं झटक्यात पुढे जाईल याची मलाही कल्पना नव्हती. शाळा हा पायाचा दगड असेल तर महाविद्यालय ही इमारत आहे, आणि या इमारतीत नवीन भारताचं भविष्य घडणार आहे या कल्पनेनेच मी भारावून गेलो. तुम्ही बघाल बळवंतराव, भविष्यात जेव्हा कधी शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा आपल्या या पुण्याच्या महाविद्यालयाचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल. आपटे, तुम्ही दिलेली साक्ष हे आपण आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले पहिले महत्वाचे पाऊल होते. कबूल आहे की नाही मंडळी? होय, निश्चितच. अगदीच. हे पहा, शास्त्री बुवा म्हणायचे, इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे, आणि ही भाषा प्रत्येकाला शिकता यायलाच हवी. अशी भाषा शिकणे पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचेच. आणि हे उच्च शिक्षण घेऊन जेव्हा पुढची पिढी ब्रिटिशांशी त्यांच्याच भाषेत हुज्जत घालेल, तो खरा सुदिन. येणाऱ्या काळात
या इंग्रजी भाषेचे महत्व अनन्यसाधारण असणार आहे. त्यामुळे आपण आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवलीच पाहिजे. पाश्चिमात्य भाषेचा आपल्या देशात प्रसार व्हायलाच हवा. महाविद्यालयातनं असे विद्यार्थी घडवणे हे आपल्या समोरचे खरे आव्हान आहे. आणि आपण जर एकमेकास सहाय्य केले तर आपलं हे इप्सित साध्य करणं काही कठीण नाही. हे महाविद्यालय पुण्यातील पहिली स्वदेशी उच्च शिक्षण संस्था असल्याचा अभिमान येणाऱ्या पिढ्या बाळगतील. आणि त्यात कुठेतरी आपले आजचे कष्ट सार्थ ठरले असतील. होय, निश्चितच. या महाविद्यालयाचा आदर्श समोर ठेवून उद्या अशीच काही महाविद्यालयं सुरू होतील याची मला खात्री आहे. आणि हो मंडळी, आपल्या महाविद्यालयाप्रमाणेच